ओम काळेश्वरी ओम नमो भगवती आई राजा उदे उदे सदानंदी उदे. देव अंगात येताना फक्त दलित समाजाकडेच येतो का? देव अंगात येताना फक्त बहुजन समाजाकडे येतो का? मग देव ब्राह्मणांच्या आणि मारवाड्यांच्या अंगात का येत नाही? तर तुम्हाला वाटत असेल की आता आई भक्त किंवा माझे लेकरं विचार करत असतील की पप्पा असे जातीवाचक शब्द का बोलायला लागले? तर हा मी स्वतःहून बोलत नाहीये किंवा कुठल्याही जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रश्न नाहीये. परंतु हा एक सत्यशोधक म्हणून मला एक कमेंट आलेली आहे आणि त्याचं उत्तर देणं अ, मला योग्य ठरतं म्हणून मी त्याचं उत्तर द्यायचं ठरवलं. म्हणून हा व्हिडिओ आज बनवत आहे. तर मी बाजूला तुम्हाला ते स्क्रीनशॉट पाठवतो, की ॲक्चुअली त्या माणसाने व्यक्तीने काय बोललेलं आहे त्याचा स्क्रीनशॉट मारून ठेवलाय आणि तो तुम्हाला मी व्हिडिओमध्ये टाकलेला आहे. तर त्या व्यक्तीचं म्हणणं असं आहे, की जे ब्राह्मण समाज आहे, मारवाडी समाज आहे किंवा इतर समाज जे आहे, त्यांच्यामध्ये देव अंगात येत नाही किंवा देवी अंगात येत नाही. मग दलित आणि बहुजन समाजाच्याच अंगामध्ये देव का येतात? काय? आणि तो असंही म्हटला, की "मी पण एक गरीब समाजातून बिलॉन्ग करतो. मी पण गरीब समाजामध्ये राहतो." काय? ठीक. तर पहिलं तर मुळात म्हणजे काय, की त्या सत्यशोधक जो आहे, त्याला मला एकच सांगायचंय, तुझा जो चॅनल आहे, तो 0 सबस्क्रायबर आहे आणि तू कुठलं सत्य शोधतोय हे तुलाच माहिती आहे. तरी पण मला तुझ्या प्रश्नाचं उत्तर देणं हे मला ग्राह्य वाटलं म्हणून मी आज तुझ्या प्रश्नांचं उत्तर देतो. कारण काय होतं, की समाजामध्ये दुफळी निर्माण जर करायची म्हटली, तर अशा लोकांना खूप काही प्रश्न विचारायला जमतात. कारण यांचं ते कामच असतं. पण चला, तुझा प्रश्न का असेल, कसा असेल हे मला माहिती नाही. परंतु तू जर तुझ्या चॅनलला सत्यशोधक नाव दिलेलं आहे, तर तू किती सत्य आत्तापर्यंत शोधलेलं आहे, की जेणेकरून मला तो प्रश्न विचारलाय? कारण तुझ्या चॅनलवरती एक व्हिडिओ पण नाही, तुझ्या चॅनलवरती काय म्हणतात ना, एक कोणाची कमेंट पण नाही किंवा सबस्क्रायबर सुद्धा नाहीये. तू एकटाच आहे त्या चॅनलवरती सत्यशोधक म्हणून चॅनल आहे. मी बाजूला दिलेलं आहे. परंतु कोणी व्हिजिट करू नका, कारण त्याला तेवढंच पाहिजे असेल म्हणून त्याने केलं असेल. पण तरी पण मी तुमच्या त्या व्यक्तीच्या प्रश्नाचं उत्तर देत आहे. पहा, की देवी किंवा अंगात येणं ही कोणत्याही एका जातीची मक्तेदारी नाहीये. काय? भक्ती आणि श्रद्धा ही कोणत्या एका जातीची मक्तेदारी नाहीये. आता काय असतं, की काही समाजामध्ये लोक परंपरेनुसार किंवा आपल्या कुलानुसार हे सण, सूद, देव, धर्म आपल्याकडे आलेले आहेत. काय? तर मुळात मला सांगायचंय काय, की गोंधळ असन, जागरण असन किंवा अंबाबाईची यात्रा असेल, गावाची यात्रा असेल, या पद्धतीने ज्या त्या समाजामध्ये त्या त्या देवाची पूजा अर्चा केली जाते. दुसरा काही समाज असेल, की त्याच्यामध्ये फक्त वेद पठण केलं जात असेल, शांती घातली जात असेल, दीक्षा दिली जात असेल, अशा काही गोष्टी केल्या जात असतील. परंतु मला सांगताना एकच सांगायचं की आदिमाया शक्ती सती जी आहे, ही पूर्वी काय म्हणतात ना, पहिल्यापासून एकच आहे. त्याच्यामुळे तिने विविध रूपं घेतलेली आहेत. तिचे विविध शक्तिपीठं झालेली आहेत आणि त्याच्यामुळे विविध भागामध्ये तिची वैशिष्ट्य रूपाने तिची पूजा केली जाते आणि त्या काय म्हणतात ना, त्या लोकांच्या ती अंगामध्ये येते. बरं, अंगामध्ये येताना पण ते असं नाही की सगळ्याच लोकांच्या अंगामध्ये येते. आज जो तो व्यक्ती जो काय आहे, की आपला धर्म आणि आपले विचार फक्त मीच खूप शहाणा अशा पद्धतीने चालू आहे. दुसरं काहीच नाहीये. आणि हा फक्त ओढण्याचा प्रयत्न करतोय. आणि ठीक ठीक आहे, काही ठिकाणी मला असंही वाटतं, की या कुठेतरी आपल्या हिंदू धर्माला काय म्हणतात ना, मागे खेचण्याचा प्रयत्न केला जातो हे मी स्पष्टपणे सांगतोय. काही मला याच्यात काही भीती वाटत नाही किंवा काही नाहीये. कारण आज प्रत्येक धर्म मला कोणाच्या धर्माला नाव ठेवायचं नाही. मला काय माहिती का, की माझ्या आज 18 पगड जातीच्या आणि कितीतरी धर्माचे असे लोक आहेत, की जे माझे शिष्य आहेत. मग मी म्हणत नाही, की हा त्या धर्मातून आलाय, तो त्या धर्मातून आलाय. मग कारण का तर मला ज्या ठिकाणी बसवलेलं आहे, जे माझे भगवंत मला सांगतात, की किंवा आई काळूबाई मला काय सांगते, की "बाबा हे बघ कोणीही धर्माचा असू दे, पण जर तो अडचणीत असेल, तर त्याला बाहेर काढणं काय आणि हाच तुझा धर्म आहे मुळात म्हणजे." मग मला माझा धर्म माहिती आहे, की माझा धर्म काय आहे.
की त्याच्यामुळं काय होतं, की अंगात येणं हे ठराविक लोकांच्या नाही आणि तुम्ही किती शोधलंय? तुम्ही कोणच्या ब्राह्मणांच्या घरामध्ये जाऊन पाहिलं, की त्यांच्या अंगामध्ये येत नाहीये म्हणून? हं? तुम्ही किती मारवाडी लोकांच्या घरामध्ये जाऊन पाहिलं? अहो, प्रत्येक ठिकाणी अंगात येतंय आणि प्रत्येक ठिकाणी देव येतोय, हे फक्त तुमची कल्पना आहे. आज तुम्ही त्यांच्या घरापर्यंत गेले का? तुम्ही ब्राह्मणांच्या घरामध्ये जाऊन पाहिलंय का? की काय चालतं आणि काय नाहीये? हं? मी समाजाचं नाव घेतोय म्हणजे जातीचं नाव घेतोय म्हणजे मी जातीला ट्रोल करत नाहीये. पण मला हा जो प्रश्न आलाय, मी सगळ्या जातींचा काय म्हणतात ना, मला सन्मान आहे. मी कोणत्या जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रश्न नाहीये किंवा मला करायचं पण नाहीये. परंतु हा जो प्रश्न होता, की फक्त वारं येताना किंवा अंगात येताना देवीचा संचार असो, देवाचा संचार असो, हा फक्त बहुजनांकडे येतो आणि फक्त दलित समाजाकडे येतो. बाबा मला एकच म्हणायचंय, की छत्रपती शिवाजी महाराजांपासूनच जो दलित समाज किंवा बहुजन समाज आहे, या नावाचा जो तिढा आहे, तो पहिलाच कधीच सुटून गेलेला आहे. आजही आपण जर स्वतःला दलित समजून घेत असाल, तर ही आपली काय म्हणतात ना, ही आपली शोकांतिका आहे. हा आपला विचार करण्याची टेंडन्सी आहे, की आजही आपण कोणाला बोलताय तुम्ही? आज जर पाहिला तर बोटावर मोजण्यासारखा समाज आहे ब्राह्मण समाज. काय? तर आपण त्यांना ट्रोल करत राहतो, आपण त्यांना बोलत राहतो. पण मला म्हणायचं, की त्यांना ट्रोल करणं किंवा बोलणं, आज आपण लाखोचा समाज असताना आणि ते बोटावर मोजणारे असताना सुद्धा आपण आज त्यांच्याच नावाने शिव्या घालतोय किंवा त्यांनाच बडबड करतोय. हे चुकीचं आहे मला असं वाटतं. कारण काय आहे, तर आपण आपल्या धर्माचा, आपल्या जातीचा आपल्याला गर्व असावा आणि इतर जातीचा आपल्याला अभिमान असावा. काय? तर अजून पण मला एकच सांगणं आहे, की ह्या जाती धर्माच्या तेढ्यातून हा कधीच सुटलेला आहे. पण अजून पण आपण स्वतः वैयक्तिकरित्या आपण स्वतःला दलित का समजून घेताय तुम्ही? का म्हणताय आम्ही दलित आहे ना, मग दलिताच्याच अंगात येतं. अहो ठीक आहे ना, ते परंपरेनुसार आलेलं आहे. ते देव-दिगातून आलेलं आहे. एखाद्याचा कुळाचार असन, एखाद्याला पोतराज सोडला असन. आता भराडी समाज धरला तर त्यांना जागरण गोंधळाचं त्यांना पहिल्यापासून परंपरेनुसार त्यांच्या व्यवसायानुसार त्यांना आलेलं आहे. आणि नुसार जाती पडलेल्या आहेत. हं? जात म्हणजे काय एक घाणेरडा ठपका आहे का तो? नाहीये. तो देवाने जात केलेली आहे का? नाहीये. पण ज्या टायमाला तुम्ही पृथ्वी तलावरती जन्म घेतला, त्या टायमाला जे काम ज्या व्यक्तीला येत होतं, त्यानुसार त्याला त्या जातीवरनं पडले त्याला. हां? मग तुम्ही स्वतःला खचवून घेतलं. आपल्यामध्ये जर समोरच्या व्यक्तीला तोंड देण्याची ताकद नव्हती, म्हणून आज आपण खिचपत पडलो कुठेतरी. मग एखाद्या समाजाला नावं ठेवायची, एखाद्या समाजामध्ये तेढ निर्माण करायचं, हे कशासाठी करायचं? माझा तर धर्म एकच आहे, की मला एवढं कळतं, की जे व्यक्तीच्या समजा अंगात येत असेल, तुम्ही अंगात येण्याचा भाग तर बाजूला सोडा, पण एखाद्याला काहीही अडचण असेल, भूत-प्रेत असेल किंवा शिक्षणाची अडचण असेल, कोणतीही अडचण असेल, त्या अडचणीतून कोणाला नोकरीची अडचण असेल, त्या अडचणीतून त्या व्यक्तीला बाहेर काढणं हा माझा धर्म आणि ही माझी जात आहे. मला इतर गोष्टींशी हेच नाहीये, मला घेणं-देणंच नाहीये. कोण कोणत्या जातीचा आहे, कोण कोणत्या धर्माचा आहे आणि काय म्हणतात ना, ज्याला समाजाचं कल्याण करायचं ना, तो व्यक्ती कधीच पाहत नाही, की कोण कोणत्या जातीचा आहे तो. त्याच्यामुळं आणि महत्त्वाचा प्रश्न, की मी आजही माझे शिष्य ब्राह्मणाचे पण आहेत. काय आणि म्हणजे जास्तीत जास्त काल ते परवा दिवशी 2 दिवसामध्ये एक मारवाडी समाजाचं जे इकडे इंदोर वगैरे राजस्थान साइडचे लोकं आहेत ते. ते माझ्याकडे येऊन गेले. त्या मुलीच्या अंगामध्ये महाकालीचं वारं येतंय. मग तुम्ही कसं काय म्हणणार, की त्या मारवाड्यांमध्ये महाकालीचं वारं येत नाही? भैरूदेवाचं वारं येतं त्यांच्याकडे. हं. त्यांच्याकडे आई माताचं वारं येतं त्यांच्याकडे. हे शोधलंय का तुम्ही? हे पहिलं शोधा आणि कोणत्याही समाजाला ट्रोल करू नका किंवा कोणत्याही समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण काय आहे, की देव हा सगळ्यांचा आहे. देव हा फक्त माझ्या एकट्याच्या बापाचा नाहीये किंवा दलितांच्या बहुजनांचा एकट्याचा नाहीये किंवा काय म्हणतात ना, कुठल्याही एका समाजाचा देव नाहीये. तर ती आदिमायाशक्ती आहे, निराकार, निरागुण आहे. काय तिला आकार नाहीये तिला शक्तीला. तिने अफाट असंख्य रूप, अवतार घेतलेले आहेत, की ते फक्त भक्तांच्या कल्याणासाठी घेतलेले आहेत. त्याच्यामुळे तिला कोणाच्या अंगात यायचं आणि कोणाच्या नाही. आणि अंगात जर सगळ्याच्याच येणार जर असतं ना, तर तुमच्या घरातले सगळेच गुंगले असते. मला हे सांगायचंय. आणि अंगात येण्याचा विषय जर झाला महत्त्वाचा म्हणजे तर मला एक सांगायचं, की कोणी एका प्रश्नाचं उत्तर द्या मला, की समजा माणूस जीवनामधून समजा त्याचा शेवट झाला, तो मेला. तो मेला म्हणजे नेमकं काय होतं? मला सांगा, एखादा व्यक्ती मेला.
मेला म्हणजे का का मेला तो? ॲक्सिडेंटनी मेला, काही मेला, कशाने मेला. परंतु मेला म्हणजे का मेला तो? यावेळेस ज्यावेळेस जिवंत असतो तो, त्यावेळेस अन्न खातो, इकडे-तिकडे फिरतो, गावात फिरतो, गप्पा गोष्टी करतो, सगळ्या गोष्टी करतो. पण मेल्यानंतर जी क्रिया होती, त्याचा आत्तापर्यंत कोणी शोध लावलाय का? असाच भगवंत आहे. अशीच आई जगदंबा आहे, अशीच आई काळूबाई आहे. काय? की ते फक्त भाग्यवंत जो आहे, जो तिच्याकडे श्रद्धेने गेलाय, जो भावनेने गेलेला आहे ना, तो तोच तिच्यापर्यंत जाऊ शकतो. तोच देवापर्यंत पोहोचू शकतो. तोच देव जाणू शकतो. तोच देव ओळखू शकतो. कित्येक लोकांचे भयान अनुभव आहेत. असं नका म्हणू, की सर्व धर्मातले सर्व जातीचे लोकं येतात. बौद्ध येतात, मारवाडी येतात, गुजराती येतात, काय म्हणतात ना, मराठा येतो, चांभार, कुंभार सगळ्या जाती धर्माचे लोकं आणि माझे शिष्य पण आहेत तेवढे. ते येतात. माझं कर्तव्य फक्त एवढंच आहे, की मी म्हणत नाही, "तू या जातीचा आहेस बाबा, कशासाठी माझ्याकडे आला आणि मग तुझ्या देव कसं काय अंगात येतोय?" चुकीचं आहे ते. माझा धर्म किंवा माझी जात मला एकच सांगते, की सगळे एकच आहे आणि सर्वांची मदत करणं हा माझा धर्म आणि हा माझी जात आहे. मला एवढंच सांगायचं होतं, की त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही व्यक्तीला असं जज करू नका किंवा कोणत्याही समाजाला किंवा कोणत्याही जातीला असं जज करू नका, की देवी अंगात येते, देव अंगात येतो, मग फक्त याच समाजाच्या येतो, त्या समाजाच्या का नाही येत? तुम्ही तिथपर्यंत शोधा. कधी ब्राह्मणांच्या घरामध्ये जाऊन पाहिलंय का तुम्ही देव येतो का नाही येतो त्यांच्या अंगामध्ये? हां? पण त्यांची एक परंपरा आहे. त्यांची परंपरा काय? वास्तुशांती घालणे, कुलाचार करणे किंवा बाकी इतर काही म्हणतात ना, होम-हवन करणे. त्यानंतर सत्यनारायणाची पूजा करणे, दीक्षा देणे, हा काही ठराविक समाजाच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत आणि त्या परंपरेनुसार केलं जातं. म्हणजे मला एकच सांगायचं, की देव हा सर्वांचा असतो. तो सगळ्यांच्या भक्ती ही जी आहे, ही कोणाची मक्तेदारी नाहीये. जगदंबा माझी आहे, फक्त माझीच आहे. जगदंबा या जातीची आहे, पोतराज या जातीचे होतात, त्या जातीचेच होतात, असं काही नाही. आज मराठी माणसांच्या घरामध्ये, माझ्या मराठा समाजाच्या घरामध्ये महालक्ष्मी, लक्ष्मी आई खेळते त्यांच्या अंगामध्ये. मग काय लक्ष्मी आई मागे मारायची होती, मग आता लक्ष्मी आई मराठा समाजाची कशी काय झाली? असं नाहीये. ती आदिमाया शक्ती आहे. तुम्ही ठरवू शकत नाही, की तिला कोणाच्या घरामध्ये जायचं. ती कोणाच्याही घरात जाऊ शकते, कुठेही जाऊ शकते. तिची इच्छा ज्या भक्तावरती आली, त्या भक्ताच्या अंगामध्ये ती संचार करू शकते. त्याच्यामुळे मला एवढंच सांगायचं होतं, की जे लोकं असे कमेंट करतात किंवा ट्रोल करतात, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मी ते दिलेलंच आहे. काय? आणि तुम्ही पहिलं शोधा. नुसतं हे नका पाहू. तुम्हाला डोळ्याने थोडंसं दिसलं, तुम्ही फक्त एका चौकटीत आहे. तुम्ही जवळपासचं बघताय. पूर्णपणे तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करा. काय? आज राजस्थानमध्ये मारवाडी समाज राहतो. तिकडे भरपूर मोठमोठे मंदिर आहेत. तिकडेही वारे येतात. तिकडेही सवारी चालते. तिकडेही दरबार भरला जातो. तिकडेही सगळ्या गोष्टी चालल्या जातात. हां? तुम्ही चर्चमध्ये गेल्यानंतर का नाही म्हणत तुम्ही? तिथेही येतात काही लोकं. हां? भरपूर काही व्हिडिओ आहेत आणि माझ्याकडे ते क्लू पण आहेत, पुरावे पण आहेत. कोणकोणत्या समाजामध्ये काय-काय, कोणकोणते वारे येतात किंवा काय-काय, कशा पद्धतीने काय-काय केलं जातंय. आज एवढंच नाही, एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता ते मला नाही बोलायचं. जाऊ दे, मरू दे. काय विषय घेणं-देणं नाही मला. कोणाला ट्रोल करायचं नाही, काय नाही. माझं कर्तव्य आणि माझं काम फक्त एवढंच आहे, की माझ्याकडे जो व्यक्ती येतो किंवा मी हा धर्म पाळतो, की एखाद्या व्यक्तीला त्याच्या संकटातून किंवा त्याच्या अडचणीतून किंवा त्याच्या सुख-दुःखामध्ये साथ देणं हा माझा धर्म आहे किंवा हा माझी जात आहे. हेच मी जाणतो फक्त आणि मला यातून फक्त एकच सांगायचं आहे, की ह्या समाजाच्या जाती धर्माच्या तेढामधून बाहेर निघा आणि एक मानवता धर्म म्हणून स्वीकारा ना तुम्ही. हां? आत्तापर्यंत तुम्हाला कोणी कोणी वाईट बोललेलं नाहीये. तुम्हाला कोण ट्रोल करत नाही किंवा काही करत नाही. पण तुम्ही स्वतः आपण आपली लायकी आणि आपली जात आणि आपला धर्म आपण स्वतः दाखवतो. कारण का आता अशा गोष्टी दाखवून दाखवतो. मग का ही भावना का नाही आली तुमच्या मनामध्ये? या समाजाच्या अंगामध्ये येतंय, त्या समाजाच्या अंगात का येत नाहीये? हं? नाहीये. ती जगदंबा आहे. तिला ज्याच्याकडे यायचं, ज्या समाजात यायचं, ज्या धर्मात यायचं ना, आता कित्येक मुस्लिम समाज आहे. मुस्लिम समाजाच्या माझ्या गुरुलेकी त्यांच्याकडे तुळजाभवानी आहे. त्यांच्याकडे महाकालीचं ठाण आहे. त्यांच्याकडे गुरुदेव दत्तांचं ठाण आहे. मग का त्यांच्याकडेच कसं काय आलं? हे कधी विचार केलाय का? असं नाहीये. ती सगळ्या विश्वाची आई आहे. सगळ्या सर्व काय म्हणतात ना, धर्माची आई आहे. पहिलं तर मुळात म्हणजे सर्व धर्म
आणि सर्व जाती समान मानण्याला शिका. मग आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल आणि पूर्णपणे खूप खोल जा आणि शोधा. तर तुम्हाला याचं उत्तर मिळेल. कारण माझं बोलणं हे रोखठोक असतं. मी ते काय म्हणतात ना, मनामध्ये ठेवून चालत नाही कधीच. त्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच कसा वाटला आणि काय वाटतं तुम्हाला याबद्दल मला नक्कीच कमेंट करून खाली सांगा. ओम काळेश्वरी, आई राजा उदे उदे, सदानंदीचा उदे उदे, ओम नमो आदेश. बोल त्या दावजी पाटील बाबाचीच सांग भले. धन्यवाद. बाय बाय.